मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येते आणि त्यात दादरमधील कबूतरखान्यावर ताडपत्री ही घालण्यात आलेली असून जे कोणी इथे कबुतरांना खायला देतील त्याच्यावर 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येतोय। मात्र ताडपत्री टाकल्यानंतर त्या ताडपत्रीवरती त्याशिवाय आजूबाजूची दुकानं आणि इमारतींवरती हे कबूतर जाऊन बसलेत। कबूतरखान्याच्या या कारवाईला जैन समुदाय त्यासोबतच पक्षीप्रेमींनी मोठा विरोध केलाय। शिवाय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही कारवाई थांबवावी यासाठी प्रशासनाला पत्र लिहिलं आहे। दादरमधील कबूतरखान्याच्या परिसरातून आढावा घेतलाय वेदांत नेबनं, पाहूया। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांवर कारवाई करण्यात येते आणि दादर मधील हा कबूतरखाना सगळ्यात जुना कबूतरखाना, तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे। आता ताडपत्री टाकल्यानंतर इथे आपण बघतोय त्या ताडपत्रीवरती कबूतर आहेत, त्याशिवाय आजूबाजूच्या इमारती असतील, त्यासोबत दुकानं असतील, त्यावर कबूतर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। कबुतरांची विष्ठा, त्यासोबत पंखांमुळे श्वसनाचे आजार पसरतात आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि कारवाईला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता जे कोणी इथे कबुतरांना खाद्य टाकेल त्याच्यावर 500 रुपये दंड, त्यासोबतच गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच जेव्हा ही कारवाई केली जाते त्या कारवाईला विरोध सुद्धा जैन समुदाय त्यासोबतच जे पक्षीप्रेमी आहेत त्यांच्याकडनं केला जातोय। काल कुलाबा इथे मोठं आंदोलन या सगळ्या विरोधात करण्यात आलं आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जनभावना समजून ही कारवाई थांबवावी। मात्र सध्या तरी आपण बघतोय हे ताडपत्री टाकून जे कोणी इथे खाद्य टाकेल त्याच्यावर कारवाई, त्यासोबतच गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आणि आपण जर हे सगळे कबूतर बघितले तर जेव्हा ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे कबूतरखान्याच्या ठिकाणी, त्याच्यावरती त्याशिवाय इतर बिल्डिंग्सवर आणि दुकानांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान कबूतरखाने कसे धोकादायक आहेत हे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। न्यायालयानं विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे, त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी करायला हवं असं आवाहन मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलं आहे। निसर्गाला निसर्गासारखंच जगू द्या। जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे। न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला पाहिजे, दिला असेल। मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे। कबुतरांमुळे किंबहुना त्यांच्या विष्ठेमुळे, त्यांच्या पिसांमुळे कोणते आजार होऊ शकतात, पाहूया। कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात। ॲलर्जी, अस्थमा सारखे आजार होण्याची देखील शक्यता आहे। कबुतरांच्या विष्ठेत अस्पलरजिरस बुरशी आढळून येते। कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानं संसर्गाचा धोका निर्माण होतो। हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिया देखील होऊ शकतो आणि श्वसन नलिकेला सूज येण्याचे देखील प्रकार याआधी घडलेले आहेत। तेव्हा कबुतरांच्यामुळे फुफ्फुसांना सूज येणं देखील होऊ शकतं। तेव्हा असे विविध आजार, श्वसन मार्गाचे देखील गंभीर आजार होऊ शकतात। दरम्यान मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यावर काय म्हणतात ते पाहूया। नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेले होतो, तिथे मी एक नवीन कबूतरखान्याचं भूमिपूजन केलेलं आहे। तिथे कोणी राहत नाही, जानवराचे विचरण्याच्या तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी